भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत खासदार बजरंग सोनवणे। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकलमध्ये। भगवानगडावरील महंत धनंजय मुंडेंची पाठराखण करतात, त्यांच्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्यांच्या मनात आरोप प्रत्यारोप होत आहे। धर्मानी किंवा जातीनी यात सहभाग होण्याची गरज आहे का, असं वाटतं तुम्हाला? हे बघा, भगवानगड हा आमच्या दोन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरला, तसं नगर जिल्ह्यातच असणारा, पण त्याचं सर्व प्रस्थ सर्व अधिक बीड जिल्ह्यात असणारा हा गड आहे। आणि तिथं जे महंत आहेत ते महंत, त्या भगवानगडाचे महंत खूप थोर महंत आहेत। त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे, कुणाला पाठिंबा द्यायचा काय करायचं। पण मला वाटतंय की त्यांनी जे वक्तव्य केलंय ते त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या दृष्टीनं ते बोललेले आहेत। त्याच्यावर मी काय बोललं पाहिजे, तर माझं एकच म्हणणं आहे की कुणीही बोलताना, मी सुद्धा बोलताना सामाजिक तेढ निर्माण नाही झाली पाहिजे, समाजात सलोखा राखायचं काम झालं पाहिजे। आणि जे गुन्हेगार प्रवृत्ती आहे त्याला सुटला नाही पाहिजे। आणि कुणाला गुन्हेगार आहे कुणाला नाही गुन्हेगारी सिद्ध करायचा अधिकार कोर्टात आहे, पोलिसांना तपासायचा अधिकार आहे, ते कोर्टाने बघितलं पाहिजे आणि पोलीस यंत्रणेने त्याला शोधलं पाहिजे। ह्याच्यात कुणी सर्टिफिकेट मला वाटतं मी कुणाला देऊन। धनंजय मुंडे खंडणीखोर नाही असंही ते म्हणतात। नाही, आम्ही कुठं म्हणलं खंडणीखोर आहे तुम्ही? आम्ही धनंजय मुंडे खंडणीखोर किंवा त्यांच्यावर आरोप कुठे केलेत? आम्ही जे म्हणतो की संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये जे कुणी आहेत, जे लागे बांधे जिथपर्यंत आहेत तिथपर्यंत या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे। आणि खंडणीखोर जो आहे तो मास्टर माइंड आहे याच्यातला। आणि मग खंडणीखोर जे ती खंडणीखोर जे एवढ्या मोठ्या प्रॉपर्ट्या जमविल्यात, पुण्यात आहे, नगरमध्ये आहे, लातूरमध्ये आहे, बीडमध्ये तर आहेच, बीड जिल्ह्यातल्या सगळ्या शहरात आहे, मुंबईत आहे, आणखी कुठं बाहेर देशात अमेरिकेत काय असं सांगितलंय, म्हणजे आणखी एवढ्या प्रॉपर्ट्या जमल्यात। तर या प्रॉपर्ट्या कुठून आल्या? एवढ्या महागाड्या गाड्या, 18 20 गाड्या। मग आम्ही कुठं म्हणतोय ते तुम्ही एवढी प्रॉपर्टी कुठं आली याचं उत्तर द्या ना। कशाला म्हणलं खंडणीखोर? खंडणीखोर म्हणणारच नाही कोणी। मग ह्या गाड्या आल्या कुठून याचं सुद्धा उत्तर लागेल। दररोज एवढा खर्च होतोय कुठून? मी पण एक उद्योजक आहे हो, मला कळत नाही, मला कर्ज फेडता व्याज भरता खूप परेशान आहे मी, मलाच कळत नाही की असं कसं होतं। तरी मग त्याच्यामुळे आम्ही कुठं म्हणलं कोण खंडणीखोर आहे? आम्ही म्हणतो की हे कुठून आलं ह्याचं उत्तर द्या। तुम्ही या प्रकरणामध्ये सीबीआय आणि ईडीची चौकशीची मागणी करताय, तुम्ही जाणार आहात का ईडीकडे? पहिल्या दिवसापासून मी सीबीआयची मागणी करत होतो, ईडीची येत नव्हतो। पण जसा जसा हा तपास पुढे जाईल तसं खूप काही बऱ्याच गोष्टी पुढे आल्यात, आणखी सुद्धा बऱ्याच राहिल्यात। की काही शिक्षण संस्था आहेत ज्या की आणखी कितीतरी शिक्षण संस्था, नावानिशी यादी मी मीडियाला देईल की एवढ्या शिक्षण संस्था एकाच माणसानं ताब्यात घेतल्यात, ट्रान्सफर केल्यात। याच्यामध्ये जिल्हा परिषदेचे कोण कर्मचारी त्याला साथ द्यायला होते, धर्मदायुक्तचे कोण होते, डेप्युटी डायरेक्टरनं कसं केलंय, तिथं कुठाच्या घरी जाऊन कुठं कसं त्यांनी काय केलंय, हे सगळ्याचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे। आणि मी बोललो की देतो, कारण तुम्हाला माहिती आहे तुम्हाला, त्याच्यामुळे मी संस्थेचे नावन कशा ट्रान्सफर झालं, एवढ्या संस्थांमध्ये किती एक ऐकून घे, याच्यात कसं मग या सर्व गोष्टी, एवढ्या प्रॉपर्ट्या, ह्या संस्था, याच्यासाठी ईडी लागतंय। 100 कोटीच्या पुढे झालं, आकडा आला की ईडी आलं, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली त्याच्या ईडीकडे जायला लागलं। त्याच्यामुळे ईडीकडे म्हणजे फायनान्स मिनिस्टरकडे जाणार ना आम्ही, आणि ऑलरेडी ईडीची नोटीस आलेली आहे, ती कशी दबली हा पण विषय आहे। आणि याची एवढंच नाही, सीबीआय चौकशी का मागतोय मी? बघा, आज 53-55 दिवस झाले, तरी एवढे दिवस होऊन सुद्धा एक आरोपी फरार आहे, एक आरोपी आणखी फरार आहे। एवढंच नाही तर जे 54, 55, 56 काय दिवस झाले, तेवढे दिवस झाले एक आरोपी फरार आहे। जे आरोपी सापडले त्यांना सुद्धा पहिल्या दिवसापासून कुणी मदत केली यांना सह आरोपी करा ना। एक साधा जर गुन्हा, समजा इथं जर कुणी काही केलं आणि समजा मी काही केलं, मी मला तिथं तुम्ही नेऊन पोहोचलं ना, तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागतं। 7-7 वर्ष जेलमध्ये काढलेत लोकांनी। आणि इथं तर डायरेक्ट ज्याच्या गाड्या वापरल्यात, कुणी ब्लँकेट नेऊन दिलेत, कुणी पैसे दिलेत, कुणी स्वतः संरक्षण दिलंय, मारताना व्हिडिओ दुसऱ्याला दाखविलेत, आणि एवढं करताना तुम्ही त्याला सह आरोपी करीत नाहीत। याच्यासाठी सीबीआय चौकशी पाहिजे। आणि सीबीआय चौकशी आली की मग दूध का दुधावर पाणी का पाणी होणार। आणि आम्ही त्याच्यासाठी महाराष्ट्रातले 48 कोण्या पक्ष सगळे म्हणले की आम्ही तुझ्या बरोबर येतो, आम्ही सर्व पक्षीय मिळून एकदा डेलिगेशन घेऊन आम्ही अमित भाई समोर जाणार, आणि त्याच्यासाठी आम्ही सीबीआय चौकशी लावणार। आदरणीय आमच्या सुप्रियाताईच्या नेतृत्वाखाली आमच्या अर्थमंत्री जे आहे ते उद्या बजेट झाल्याच्या नंतर त्यांची वेळ घेणार, आणि त्याच्यानंतर त्यांना सुद्धा भेटणारी ईडीची कारवाई करा। धन्यवाद। हे होते बजरंग सोनवणे। त्यांनी म्हटलंय की खास करून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता ईडीने सुद्धा सहभागी होऊन नोटीस का दाबल्या गेली, आणि त्याच्या संपत्ती ज्याच्यामधले आरोपी आहे त्या आरोपींची संपत्ती किती आहे याची चौकशी होण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलं आहे। आणि सोबतच नामदेव शास्त्री यांनी जे वक्तव्य केले त्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ राम नरेशसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत।